श्री गुरुदेव नमस्कार। हे पहा, हा एक ब्लाऊज पीसचा तुकडा आहे आणि ही इलॅस्टिक आज आपण घेतलेला आहे। इलॅस्टिक 8 इंच घेतलेला आहे आणि हा पिसाचा तुकडा 22 इंचाचा आहे, 20 इंच। मैत्रिणींनो, आज मी खूप छान असे रबर बँड तयार करून दाखवणार आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। एका पिसाच्या शिल्लक तुकड्यापासून खूप सुंदर असा आज आपण रबर बँड तयार करत आहोत। हे पहा, आपण याला टिप मारून घेतलेली आहे। आपण जशी नाडी शिवताना टिप मारतो तशीच टिप मारायची आहे व हे उलट सुलट करून घ्यायचं आहे, म्हणजे टिप आतल्या साईडला जाणार। यासाठी मी इलॅस्टिक हे 8 इंचाचं घेतलेलं आहे आणि कापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। 22 इंच 25 इंच असं घेतलं तरीही चालणार आहे। मी हे कापड 20 इंचाचं घेतलं आहे, तुम्ही जास्तही घेऊ शकता। हे पहा, हे आपण असं उलट सुलट करून घ्यायचं आहे। मी एका तारेच्या मदतीने हे उलट सुलट करून घेत आहे। खूप सोप्या पद्धतीने रबर बँड मी घरच्या घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे रबर बँड तयार करून दाखवलेले आहेत, हेअर बेल्ट तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा। आपल्याकडे जे शिल्लक ब्लाऊज पीस असतात, जे पातळ असतात, ते ब्लाऊज पीस आपण तसेच ठेवतो। ते तसेच न ठेवता त्यापासून दरवाजासाठी खूप सुंदर असे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, मी पिनाच्या मदतीने यामध्ये इलॅस्टिक ओवून घेत आहे। हे असं आपण ओवून घ्यायचं आहे व त्या इलॅस्टिकचे दोन्ही टोके एकमेकांमध्ये धरून त्याला मशीनवरती टिप मारून घ्यायची आहे। तुम्हाला गाठ मारायची असेल तर तुम्ही गाठ मारू शकता। मी इथे मशीनवरती व्यवस्थित टिप मारते, म्हणजे ते लवकर खराब होणार नाही। गाठ मारली तरीही चालते, गाठही लवकर त्याची सुटत नाही, ते व्यवस्थित राहते, लवकर खराब होत नाही। आपल्याकडे बरेच ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेले असतात, ते आपण फेकून देतो। ते फेकून न देता त्याचे असे वेगवेगळे उपयोग कसे करायचे हे आपल्या चॅनलवरती मी दाखवलेलं आहे। मी छोट्या छोट्या पर्स कशा तयार करायचे ते दाखवलेले आहे, पाऊच कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या पायपुसण्या कशा शिवायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, जुन्या साड्यांपासून ड्रेस कसे शिवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा, आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, हे आपण कापड थोडंसं एकमेकांना जोडून घेतलेलं आहे, म्हणजे ते लवकर खराब होत नाही। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।